नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती। आज आपण त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा घाट या ठिकाणी आलो आहोत आणि आपण पाहिलो की इथं विविध संस्थांनी आणि मंडळांनी आपापल्या परीनं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। खूप लोकांनी अगदी सर्व घाट भरून सुंदर अशा आकर्षक रांगोळ्या काढलेल्या आहेत, आतिषबाजी सुरू आहे आणि एक भक्तिमय वातावरण इथे तयार केलेलं आहे। खरं तर कोल्हापूरकर नेहमीच आपली परंपरा आणि संस्कृती जपत असतो आणि आजही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त त्यांनी खूप सुंदर असं आपल्या भक्तीचा प्रदर्शन मांडले म्हणायला हरकत नाही आहे। जाणून घेऊया की त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल लोकांना काय काय माहिती आहे। सादर होते। नमस्कार, मी ज्योती। टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कोल्हापूरकर नेहमीच आपली संस्कृती आणि परंपरा जपत असतो आणि याच कोल्हापुरातील शिवप्रतिष्ठान या संस्थेतर्फे गेली 60 ते 70 वर्ष या पंचगंगा घाटावरती वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करणारे या शिवप्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष आज आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव दीपक देसाई, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आमच्या शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्यामार्फत दीपोत्सवाचा कार्यक्रम परंपरेनुसार आम्ही साजरा करीत आहोत। त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्त्व म्हणजे भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला त्यावेळी लोकांनी तेलाचे दीप पाण्यात सोडून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा चालू झाली। हिंदू धर्मात दीपदान हे त्रिपुरारी पौर्णिमेला केलं जातं आणि तीच परंपरा आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात सुरू केली। आता ह्या परंपरेला 50 ते 60 वर्ष झालीत। त्यानंतर आमच्याकडं त्यांनी सोपवलं आहे आणि आम्ही ही परंपरा चालू ठेवलेली आहे। कशा पद्धतीने आपण हे कार्यक्रम करता? आता हा दीपोत्सव लोकोत्सव झालेला आहे कोल्हापुरातला लोकांना आम्ही आवाहन केलं ना की रांगोळ्या काढायच्या आहेत तर स्वतः येऊन रांगोळ्या काढतात। ते रांगोळ्यांचं प्रदर्शन असतं, रात्री कराओकेचा कार्यक्रम असतो। ज्यांना स्टेज मिळत नाही त्या लोकांना आम्ही स्टेज उपलब्ध करून देतो। आणि पहाटे 3:30 वाजता पहिला दीप प्रज्वलित केला जातो। अगोदर गंगेची आरती होती आणि नंतर दीपोत्सवाला सुरुवात होती। त्यानंतर आतिषबाजी होती। आतिषबाजी झाल्यानंतर आता जो कार्यक्रम चालू आहे भक्तिगीतांचा, तो मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरू होतो। अशा पद्धतीनं रात्री 7 वाजता चालू झालेला कार्यक्रम पहाटे 6-7 पर्यंत चालू असतो। या कार्यक्रमानिमित्त तुम्ही जनतेला काही आवाहन करू इच्छिता का? जनतेला इतकंच आवाहन करीन की तुमचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला दरवर्षीच मिळतोय। फक्त आपण पाण्यात जे दिवे सोडतो ते प्लास्टिकचे द्रोण नसावेत। आपले जे पानाचे द्रोण असतात ते पारंपरिक असतात, ते पाण्यात सोडलेत चालतात आणि प्लास्टिकचे द्रोण टाळावेत। आणि आपल्या आजूबाजूला जे फटाके फेकाफेकी चालू असते तरुणांची, ते जरा थांबवायचे आहे आम्हाला। पण आम्ही ते नियोजन करू पुढच्या वर्षी आणि जर गैरसोय कुणाची झाली असेल आम्ही त्याबद्दल क्षमस्व करतो। धन्यवाद। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव निरंजन लोकरे। असं ऐकण्यात आलं की पहिल्यांदाच तुम्ही ह्या पंचगंगा घाटावरती जो दीपोत्सवाचा कार्यक्रम होतो ते असं करता रांगोळी काढून ह्या घाटाला सुशोभित करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या परीनं। काय सांगाल की या त्रिपुरी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे? त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर आपलं 360 दिवे लावून हे आपल्या विष्णूला आणि महादेवाला आपण हे करतो आहे। म्हणजे 180 दिवे विष्णूसाठी आणि 180 दिवे महादेवासाठी। आणि हे 360 दिवे लावल्याने आपल्याला चांगले भाग्य मिळते, चांगलं सुखसमाधान आपल्याला मिळते। आणि त्या निमित्ताने आम्ही आता पहिल्यांदाच आमच्या मंडळातर्फे पंचगंगा नदी घाटावर रांगोळी काढलेली आहे। आज आपण इथं पाहिलं की तुम्ही रांगोळीमध्ये महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि हा काय प्रयत्न होता? तुम्ही काय करायचा प्रयत्न केला? या रांगोळीतून काय संदेश देत होता? यातनं संदेश द्यायचा म्हणले की आपले छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत ह्यांच्या आम्ही इथं मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे। त्या निमित्ताने की आपला पहिला दिवा राजांसाठी यासाठी आम्ही ते लावलेलं आहे। तुम्ही इथं गणपतीचा फोटो पण लावलेला आहे, हे काय थीम करण्याचा प्रयत्न केला आहे? फोटोचा थीम म्हणजे तुम्ही जर फोटो बघितला तर तुम्हाला ती हुबेहूब लालबागच्या राजाची मूर्ती वाटणार।
पण ती मूर्ती लालबागच्या राजाची नसून आपल्या कोल्हापुरातील कोल्हापूरचं दक्षिणाधीश हे आमचं मंडळ आहे, त्या मंडळाचे आहे. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती आपण कोल्हापुरातच घडवलेली आहे. आणि असे पुढचे हे आहे की सगळ्या मुंबईवरून मूर्त्या आपल्या कोल्हापुरात आणतात. थोड्याच दिवसात आपली मूर्ती कोल्हापुरातून मुंबईला जाणार आहे. हे पण तुम्हाला थोड्या दिवसात बघायला मिळेल. आणि असे आपल्या लालबागच्या राजाची महत्त्व आहे आणि आपल्या कोल्हापूरच्या दक्षिणाधीशची महत्त्व. धन्यवाद. नमस्कार, आपलं नाव? शुभांगी विजय जाधव. त्रिपुरारी पौर्णिमेचं काय महत्त्व सांगाल? या पौर्णिमेचं महत्त्व म्हणजे वैकुंठ चतुर्दशीला आदल्या दिवशी शिव आणि विष्णू या दोघांची आपण पूजा करतो एकाच दिवशी. शिवाला बेल, विष्णू आणि शिवाला बेल आणि तुळशीपत्र वाहिलं जातं. आणि ही जी पौर्णिमा असते या पौर्णिमे दिवशी कोल्हापूरच्या पंचघाटावर पूर्ण दीपोत्सव असतो. म्हणजे पूर्ण कोल्हापूर शहर इथं येतं. आणि काल संध्याकाळपासून इथं पूर्ण दिव्यांची रोषणाई असते. आणि बघायला इतकं सुंदर असतं की चांगल्या संपूर्ण रांगोळ्या काढलेल्या असतात नदीच्या घाटावर. आणि दिसायला इतकं दृश्य ते मनमोहक असतं की त्रिपुरा पौर्णिमेचा म्हणजे त्रिपुरासुराचा जो वध केलेला आहे त्याचा विजयोत्सव म्हणून जो हा आनंद साजरा केला जातो, म्हणून ह्याला आजचा दीपोत्सव असं साजरा केला जातो इथं. तुम्ही कशी पूजा करता आजच्या दिवशी? आज आम्ही इथं सकाळी पहाटे येऊन नदीला दिवे सोडतो. घरीसुद्धा दिवे लावून अगदी घरात बेल वाहून त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी महादेवाच्या पिंडीला. किती वर्ष करता तुम्ही ही पूजा? बरेच वर्ष झाले. जसं आम्हाला कळतं तसं आम्ही करतोच. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव रोहित शिवाजी गाडगीळ. आणि आपल्या मंडळाचं नाव? जय विजय मित्र मंडळ, उत्तरेश्वर पेठ. तुम्ही आज इथं त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त इथं सुशोभीकरण केलेलं आहे बरंच, आणि एक पूजा पण मांडलेली आहे खूप सुंदर अशी. काय सांगाल त्रिपुरी पौर्णिमेचं महत्त्व? त्रिपुरी पौर्णिमेचं महत्त्व म्हणजे आपले जे दीपोत्सव म्हणजे हा परंपरेपासून आलेला चालू असलेला हा उत्सव आहे. दिवाळीनंतरची येणारी पहिली पौर्णिमा हा दीपोत्सव म्हणून आपण साजरा केला असतो. जसं कोणत्याही जे आपण दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करतो. आपली दिवाळी म्हणजे हा आपला मराठी सणांचा हा मोठा सण आहे. त्यामुळे आपण दिवाळी झाल्यावर जी पहिली पौर्णिमा येते देवी देवतांची, ती दीपपौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. त्याच्यासाठी आपण पंचगंगा घाटातरी गंगामेळ्याच्या तीरी ज्योतिप्रज्वलन करून आपण आपल्या कार्याला नवीन सुरुवात करतो. ही दीपपौर्णिमा आहे. आणि हे आमच्या मंडळाचा हेतू असा आहे की ही परंपरा आपण कुठंतरी विसरत चाललो आहे आजपर्यंत. गेले आणि काही दिवस 2019पासून आमचं मंडळ ॲक्च्युली हे पलीकडचे 2 गल्ल्या सोडल्यानं पलीकडं आहे. पण आमचा हा कमर्शियल एरिया नाही आहे, शक्यतो आमचा पूरग्रस्त एरिया आहे. मग ती परंपरा कुठंतरी आपण विसरत आले किंवा जे कमर्शियल एरियातली जी लोकं आहेत ती आम्हाला प्रोत्साहन करत नाहीत. ती इतर टायमाला आमच्या इथं गणेश उत्सव कोल्हापुरात मोठा असतो ती करतात. पण आम्ही हा कमर्शियल एरिया नसल्यामुळे आम्ही जे मुलं आहोत ते काय असेल ते रेग्युलर कॉन्ट्रिब्युशन वैयक्तिक गोळा करून आम्ही हा उत्सव साजरा करतो. जेणेकरून छोटंसं का होणं पण पारंपरिक आणि असं लोकांना असं शोभेल असं करतो. आजकाल काय झाले आहे परंपरा 2019पासून जेव्हा महापूर आला त्यावेळेपासून हा एरिया पूर्णपणे हे झालेला आहे. आमचं जे म्हणजे आता आम्ही स्वतः राहतो ते घर आमचं पहिला रेग्युलर राईज होतं. आता आमचं घर रेड झोनमध्ये आले. ॲक्च्युली हा एरिया जवळपास एवढा वाढला आहे पुराचा वाढल्यामुळे इथलं कमर्शियल एरिया कमी झाला आहे. त्यामुळे इथली लोकं बाहेर निघाले आहेत. त्यामुळे इथली परंपरा जी आहे त्याला खंड पडत आलेला आहे. आता जी एवढी लोकं तुम्हाला गर्दी दिसतात फोटो काढणारे, ह्याच्या आधी इतर लोकांना फोटो काढायला जागा नसायची. एवढ्या रांगोळ्या आणि एवढ्या हे असायच्या जे म्हणजे रांगोळी म्हणा किंवा गर्दी असायची. पण आता असं झालं की क्वचितच रांगोळ्या, क्वचितच असे मूर्त्यांचे दर्शन असं मांडतात सजावटीन, अशी परिस्थिती झालेली आहे. ते पण आम्ही ह्या ह्याच्यात खंड पाडू नये म्हणून आम्ही हा आमच्या तऱ्हेनं आम्ही चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. कशा पद्धतीनं करता आता हे पूजा आणि हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न तुमचा कसा असतो? सर्वसाधारण आम्ही सर्व छोटे कार्यकर्तेच आहोत, कोण आमच्या तिथं मोठे नाहीत. त्यामुळं आम्ही हा आमच्या पद्धतीनं आम्ही आता हे आमच्या 1 दिवसाचं नियोजन आहे. कसा सर्व आम्ही सांजे कारखानदार आमच्या एरिया आहे, कारागीर आहोत. त्यामुळे आम्ही सगळी कामाधंद्यातले लोक आहोत. त्यामुळे आम्हाला थोडासा प्रयत्न करण्याचा वेळ मिळत नाही आणि आम्हाला वेळ कमी असतो. आता कसं चांदीचा भाव वाढल्यामुळे कामं शांत आहेत. त्यामुळे आम्ही फक्त हा लोकांना ही परंपरा जपण्यासाठी हा उत्सव आम्ही साजरा करतो.
ही परंपरा कशी कशी आपल्या इथं केली जाते, लोक कसं ह्याच्याबद्दल सहभाग घेतात, याबद्दल काय सांग? जशी उत्तर काशी आहे तशी ही करवीर काशीचं महात्मा आहे. जी उत्तर काशी उत्तरेकडून वाहते तशी ही करवीर काशी उत्तरेकडून वाहते. जसे आपल्या इथं मागं रील्स झाली होती फॉलो, भरपूर जणांनी बघितली. महालक्ष्मीला पुरणपोळी आणि पंचगंगेला होळी, हे काही खोटं नाही आहे. इथं 12 महिने ज्योत प्रज्वलित, आता ही दीपपौर्णिमा आपण म्हणतो, पण 12 महिने इथं भस्म स्मशानभूमी आपली कायम 12 महिने पेटते असते, कधीही शांत नसते. आणि 12 महिने आपल्या महालक्ष्मीला पोळीचा निवेद असतो. आणि आतलं महात्म्य जर धरलं आपलं महादेवाचं मंदिर, दसऱ्याला आई महालक्ष्मीच्या चरणी स्नान करण्यासाठी जेव्हा येते पंचगंगा घाटी, तेव्हा आतमध्ये स्नान झाल्यानंतर आतमध्ये जाते, तेव्हा आपले राजेशाहीचे जे राजे आहेत, छत्रपती शाहू महाराज असतील, मालोजीराजे असतील, संभाजीराजे, यशराजे आणि आपले शहाजीराजे असतील, ते महालक्ष्मीच्या चरणी दर्शन घेऊन इथे येऊन महालक्ष्मीच्या पालखीमध्ये महालक्ष्मीची उत्सव मूर्ती असते, त्या उत्सव मूर्तीला सोनं अर्पण करून इथं महादेवाची आरती करून, तेव्हाच पहिला मान आहे इथं महालक्ष्मीला पालखीला सोनं दान हे आपलं प्राधान्य केलेला. आणि आरती महादेवाची झाल्यानंतर जो काही आपला पालखी सोहळा असेल तो इथून सुरुवात होतो, या पंचगंगा घाटावरून. या ठिकाणी आम्ही या न्यूजच्या माध्यमातून आम्ही रिक्वेस्ट करतो की पुरातन खात्यासाठी की थोडंसं पडझड झाली असली तरी पुरातन खात्याची परमिशन लागते. या पंचगंगा घाटावरती काहीही जरी विद्रूप काहीतरी एक दगड जरी निकळला तरी पुरातन खात्याची परमिशन लागते. मी त्यांना विनंती करतो की जेवढं पडझड झालेलं आहे तेवढ्यासाठी लगेच परमिशन द्यावी. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव विशाल शिवाजीराव ढवाण. आज तुमच्या संस्थेमार्फत इथं दूध वाटपाचा कार्यक्रम होतो आणि खूप गर्दी पण इथं दिसून येते. काय सांगाल तुम्ही तुमच्या या सेवेबद्दल? अर्थात ॲक्च्युली ही सेवा नाही तर एक सेवार्थाच्या भावनेतून गेली अनेक वर्ष आमच्या ग्रुपच्या माध्यमातून प्रामुख्याने मी विशाल शिवाजी ढवाण आणि उमेश सांगावकर आमचे जे श्रीपूजक आहेत यांच्या माध्यमातून आम्ही गेले 18 वर्ष इथं दूध वाटपचा कार्यक्रम करतो. ॲक्च्युली बरेच लोक याच्यामध्ये अनेक लोक पहाटे 3 वाजल्यापासून इथं लोक गर्दी करतात आणि या दुधाला खरं तर या अमृत योग असं मानलं जाते. कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरा पौर्णिमेचा जो कालावधी आहे, महालक्ष्मी मंदिरामध्ये काकडा होतो, काकड्यानंतर आज हा जो शेवटचा दिवशी जो त्रिपुरा पौर्णिमेचा आहे हा अमृत योग मानला जातो. आणि या माध्यमातून ही आमच्या या मंडळाकडून ही सेवा घडते, याचं आम्हाला फार समाधान वाटतं. धन्यवाद.